नमस्कार. मी डॉक्टर विजया याच राऊत, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, नटवरलाल जसभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहाडी, जिल्हा भंडारा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकसभेचा सभापती याविषयी जाणून घेणार. लोकसभेचा सभापती किंवा अध्यक्षसुद्धा म्हणता येईल, इंग्रजीमध्ये याला स्पीकर असं म्हणतात. सर्वप्रथम लोकसभेच्या सभापतीची निवड कशी होत असते ते आपण बघूया. जेव्हा लोकसभेच्या नवीन निवडणुका होत असतात तेव्हा पहिल्या बैठकीनंतर शक्य तितक्या लवकर लोकसभा आपल्या सदस्यांपैकी एकाची सभापती म्हणून निवड करते. ज्यावेळी सभापतीचे पद रिक्त होते त्यावेळी ती जागा भरण्यासाठी लोकसभा दुसऱ्या सदस्यांची रिक्त जागी निवड करीत असते. सभापतीच्या निवडणुकीचा दिनांक राष्ट्रपती ठरवित असते. सामान्यतः लोकसभेचा सभापती हा लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत आहे त्याच पक्षाचा शक्यतो असतो. जर समजा लोकसभेमध्ये संमिश्र सरकार आलेले असेल, संमिश्र सरकार जर सत्तारूढ असेल आणि लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत एकाही पक्षाला नसेल तर जे सरकारांची युती आपसामध्ये झालेली असते त्यामधून सभापती हा निवडला जात असतो. जसं लोकसभेमध्ये आपण बघतो की एक NDAचा ग्रुप आहे, जसं भाजपा प्रणित NDA आहे आणि UPA आहे. तर काँग्रेसचा ग्रुप आणि लोकसभेमध्ये भाजपाचा ग्रुप, असे दोन पक्ष जे आहेत त्यांनी ज्या आपल्या आघाड्या किंवा युत्या ज्या आहेत त्या निर्माण केलेल्या असतात आणि तिसरा फ्रंट पण असतो. तर ज्यांची संमिश्र सरकारे असेल, ज्यांची संख्या जास्त आहे ते आपसात ठरवत असतात. जर समजा की लोकसभेमध्ये एकाच पक्षाला बहुमत मिळाले असेल तर त्या पक्षाला चान्स असतो की लोकसभेचा अध्यक्ष तो निवडू शकतो. ठीक आहे, म्हणजे ज्यांची संख्या जास्त आहे ते ठरवत असतात की लोकसभेच्या अध्यक्षपदे कोणाला दिलं जावं आणि ते त्यांच्यासाठी निवडणूक होत असते. राष्ट्रपती तो दिनांक निश्चित करत असतो आणि त्या दिवशी बैठक होत असते आणि बहुमताने सभापती हा निवडला जात असतो. आणि कार्यकाल, लोकसभेच्या सभापतीच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती असतो तर सामान्यतः लोकसभेच्या कार्यकाला इतकाच म्हणजे 5 वर्षाचाच लोकसभेच्या सभापतीचा कालावधी असतो. परंतु लोकसभा विसर्जित झाली तरीसुद्धा लोकसभेच्या सभापतीचं कार्यकालाचं विसर्जन हा होत नाही. जेव्हा नवीन निवडणुका होतील आणि दुसरा नवनिर्वाचित लोकसभेचा अध्यक्ष निवडला जाईल तोपर्यंत त्याचा कालावधी असतो. म्हणजे लोकसभेच्या इतका म्हणजे 5 वर्ष लोकसभेच्या सभापतीचा कार्यकाल असतो. परंतु लोकसभा डिझॉल्व झालेली असेल, विसर्जन झालेलं असेल तरीसुद्धा लोकसभेच्या सभापतीचा कार्यकाल हा विसर्जित होत नाही, समाप्त होत नाही. तर खालील 3 परिस्थितीमध्ये आपले पद मुदतीआधी सभापती हा सोडू शकतो. केव्हा की जर तो लोकसभेचा सदस्य राहिला नाही तर लोकसभेच्या सभापतीच्या जे पदाचं विसर्जन जे आहे ते केव्हा होईल की जेव्हा तो लोकसभेचा सदस्य राहिला नाही तर पहिले. दुसरं, त्याने उपसभापतीला लिखित राजीनामा सादर केलेला असेल तर, म्हणजे सभापतीचं पद केव्हा केव्हा रिक्त होत असते. याच्यात 3 परिस्थिती ज्या आहेत त्या परिस्थिती या ठिकाणी आपण नमूद केलेल्या आहेत. ते आपण बघूया की तो लोकसभेचा सदस्य नसेल तर, दुसरा, सभापतीला त्यांनी राजीनामा लिखित स्वरूपात दिलेला असेल तर, आणि तिसरं आहे की जर लोकसभेच्या सर्व सदस्यांनी बहुमताने ठराव संमत करून त्याला पदावरून बडतर्फ केलेले असेल तर. म्हणजे लोकसभेने 14 दिवसाची पूर्वसूचना देऊन त्याच्यावर ठराव जर मांडलेला असेल आणि जो ठराव बहुमताने जर पारित झालेला असेल, बहुमताने म्हणजे सभागृहाची जी सभासद संख्या आहे त्या संख्येच्या बहुमताने तो ठराव पारित झालेला असेल तर मग सभापती हा पदच्युत होत असते.
जेव्हा हा ठराव चर्चेला असतो, लोकसभेमध्ये हा ठराव जेव्हा चर्चेला असते, विचाराधीन असते, त्यावेळी सभापती म्हणून त्या बैठकीमध्ये ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. म्हणजे जो रुलिंग सभापती आहे आणि त्याच्यावरच ठराव जर असेल, अविश्वासाचा ठराव असेल, त्यावेळेस त्या बैठकीचे अध्यक्षस्थान तो भूषवू शकत नाही. परंतु तो आपली बाजू मांडू शकतो, सभागृहामध्ये आपली बाजू मांडू शकतो आणि गृहाच्या कामकाजातही तो सहभागी राहू शकतो. तसेच पहिल्या टप्प्यात मतदानही करू शकतो. जनरली सभापती हा पहिल्या टप्प्यामध्ये मतदान करत नाही. तर केव्हा मतदान करत असतो? इतर कार्याच्या वेळी, की जेव्हा पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्याच्या नंतर समान मते पडलेले असेल तर मग कॅज्युअल वोटिंग देण्याचं काम जे आहे, निर्णायक मत जे आहे, ते निर्णायक मत देण्याचं काम सभापतीचं असतं. परंतु जर समजा आपण या ठिकाणी सभापतीच्या कार्यकालाविषयी बोलत आहोत आणि जेव्हा त्याच्यावर ठराव अविश्वासाचा मांडला गेलेला असेल आणि त्याच्यावर मतदान घेतलं जात असेल, तर पहिल्या टप्प्यामध्ये अध्यक्ष मतदान करू शकतो, परंतु समान मत पडल्यास मतदान करू शकत नाही. म्हणजे त्यावेळेस निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सभापतीला नसतो. तर आणि हा जो ठराव आहे हा बहुमताने, सभागृहाची जी सदस्य संख्या आहे त्याचा 50% मताने जर ठराव पारित होत असेल तर त्याला पदच्युत व्हावं लागतं. आणि या ठिकाणी ते पुन्हा रिपीट होईल की जेव्हा लोकसभा विसर्जन होते त्यावेळी सभापती पदावरून जात नाही, तर नवीन लोकसभेची बैठक होईपर्यंत तो पदावर राहतो. मी हे आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी लोकसभेच्या सभापतीची निवड आणि त्यांचा जो कार्यकाल आहे तो आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया की सभापतीची भूमिका काय आहे, रोल काय आहे, काय अधिकार आणि कार्य सभापतीला हे प्राप्त झालेले आहे. तर सभापती हा लोकसभेचा प्रमुख असतो, तो लोकसभेचा प्रतिनिधी असतो, तो गृहाचा, त्यांच्या समित्यांच्या व सदस्यांचा विशेषाधिकारांचा आणि अधिकारांचा संरक्षक असतो. म्हणजे लोकसभेच्या सभापतीची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे असं आपल्याला या ठिकाणी बघता येईल. तो गृहाचा प्रमुख वक्ता असतो आणि सर्व संसदीय बाबीमध्ये त्याचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे तो केवळ लोकसभेचा प्रमुख यापेक्षाही अधिक मोठा असतो. या स्वरूपात लोकसभेचा प्रमुख यापेक्षाही अधिक मोठा जे स्थान जे आहे, जी भूमिका जी आहे, ती भूमिका सभापतीला प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे त्याच्यावर विस्तृत अशी आणि मोठी जबाबदारी जी आहे, विस्तृत अधिकार आहेत आणि मोठी जबाबदारी जी आहे ती सभापतीवर सोपविण्यात आलेली आहे. आणि त्या सभागृहामध्ये सभापतीला खूप मानाचे स्थान असते, प्रतिष्ठा, उच्च प्रतिष्ठा असते आणि सर्वोच्च अधिकार जे आहे ते सभागृहाचे हे सभापतीला असते. अशी प्रमुख भूमिका जी आहे, महत्त्वाची भूमिका आहे, जबाबदारीची भूमिका आहे, संरक्षकाची भूमिका आहे, ही भूमिका सभापतीला पूर्ण करावी लागत असते. यानंतर आपण क्रमशः पहिला आपण या ठिकाणी बघू की लोकसभेच्या सभापतीला जे अधिकार आणि कार्य मिळाले आहे त्या अधिकार आणि कार्याचे 3 स्रोत आहेत, 3 सोर्सेस आहेत की त्यामुळे सभापतीला इतकी महत्त्वाची जबाबदारी ही प्राप्त झालेली आहे. त्यापैकी पहिलं आहे की भारताची राज्यघटना. म्हणजे भारताच्या राज्यघटनेने सभापतीला विविध असे अधिकार, विस्तृत असे अधिकार प्रदान केलेले आहे, हे पहिलं. याशिवाय दुसरं आहे की लोकसभेच्या कामकाजाची पद्धती आणि प्रक्रिया यांचे नियम. म्हणजे लोकसभेच्या कामाची जी पद्धती प्रक्रिया आहे, या दुसरं कारण आहे
की ते अधिकार आणि कार्य मिळालेलं आहे त्यांना महत्त्वाचं. आणि तिसरं आहे की संसदीय परंपरा. म्हणजे एकूण असे 3 स्रोत आहेत: भारताची राज्यघटना, लोकसभेच्या कामाची पद्धती आणि प्रक्रिया याचे नियम, आणि तिसरं संसदीय परंपरा. या 3 स्रोतामुळे लोकसभेच्या सभापतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान हे प्राप्त झालेले आहे. तर कोणते कार्य सभापती करतो ते आपण या ठिकाणी क्रमशः बघूया. तर पहिलं आहे की लोकसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणे. जेव्हाही बैठका होत असतील तर तेव्हा लोकसभेचा अध्यक्ष हा अध्यक्षस्थानी असतो. दुसरं, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचा अध्यक्ष भूषवितो. लोकसभा आणि राज्यसभा यांची जेव्हा संयुक्त बैठक होत असते, 108 या कलमच्या नवे आपण याची चर्चा याच्या आधी केलेली होती की लोकसभा आणि राज्यसभा यांच्या विधेयकाच्या बाबतीमध्ये मतभेद असेल तर संयुक्त बैठक ही आयोजित केली जात असते आणि तेव्हा त्या बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभेचा अध्यक्ष म्हणजे सभापती हा भूषवित असतो. याशिवाय सभागृहामध्ये नंबर 3 शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आणि नियमानुसार कामकाज चालवणे. तिसरं, सभागृहामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करून नियमानुसार कामकाज चालवणे. नंबर 4 की सभागृहामध्ये नियमबाह्य वर्तन करणाऱ्या, सभागृहाची व अध्यक्षाची अप्रतिष्ठा करणाऱ्या तसेच त्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या सभासदांना अध्यक्ष मार्शल करवी सभागृहाच्या बाहेर काढू शकतो. म्हणजे सभागृहाची जी गरिमा जी आहे त्याला काळिंबा फासणारे जर कार्य सभागृहाच्या सदस्यांकडून होत असेल तर त्यांना मार्शलच्या द्वारे सभागृहातून बाहेर काढण्याचा अधिकार सभापतीला आहे. ते किती कालावधीकरिता काढावं हा अधिकार सुद्धा सभापतीला आहे. तर तात्पुरत्या काळासाठी असू शकते किंवा अधिवेशन संपेपर्यंत त्या सदस्यांना निलंबित करण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असतो. म्हणजे सभापतीला तो अधिकार असतो की किती कालावधीसाठी त्यांना निलंबित करावं, तात्पुरतं करावं किंवा अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करावं. नंबर 5 आहे की सभासदांना सभागृहात भाषण करण्याची, ठराव, सूचना व विधेयक मांडण्याची परवानगी देणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, चर्चेचे संचालन करणे, मतदान घेणे आणि निर्णय जाहीर करणे आणि समान मत विभागणी झाल्यास निर्णायक मत देणे. म्हणजे समसमान मतं पडलेली असेल तर अध्यक्षाचे जे मत जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे मानले जात असते. नंबर 6 निरनिराळ्या कामासाठी किती वेळ द्यावा हे ठरविणे. नंबर 7 की एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही हा ठरवण्याचा अधिकार अध्यक्षाचा असते. नंबर 8 सभागृहाच्या निरनिराळ्या समितीचे अध्यक्ष व सदस्यांची नेमणूक, त्यांना आवश्यक ते निर्देश देण्याचे कार्य हे सभापतीचे आहे. नंबर 9 एखाद्या सभासदाला मातृभाषेतून बोलण्याची परवानगी अध्यक्ष देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की राज्यघटनेमध्ये 22 राष्ट्रभाषा आहेत. ठीक आहे. याशिवाय एखाद्या सभासदाला त्याच्या भाषेतून बोलायचं असेल, मातृभाषेतून बोलायचं असेल, त्यांच्या स्थानिक भाषेतून बोलायचं असेल तर ती परवानगी अध्यक्ष देत असतो. नंबर 10 की गणसंख्या पूर्ण होत नसेल तर सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी निश्चित गणसंख्येची आवश्यकता असते. लोकसभेची गणसंख्या 110 असते. म्हणजे 10% जे सभासद आहेत सभागृहाचे ते हजर असले पाहिजे, तेव्हाच कामकाज हा सुरू होत असतो, अधिवेशन हा सुरू होत असतो. तर गणसंख्या पूर्ण होत नसेल किंवा गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य होत असेल तर अध्यक्ष काही वेळेसाठी किंवा दिवसभरासाठी कामकाज तहकूब करू शकतो, पुढे ढकलू शकतो.
नंबर 11, प्रेक्षक गॅलरीवर देखरेख ठेवणे. जे प्रेक्षक गॅलरी असते ज्या ठिकाणी सभागृहाच्या जे सदस्यांच्या व्यतिरिक्त पक्षाचे लोक म्हणा हे बसलेले असतात, किंवा आपल्याला माहिती आहे की काही विद्यार्थीसुद्धा प्रेक्षक गॅलरीमध्ये जात असतात लोकसभेचे कामकाज पाहण्यासाठी. जसं विधान परिषदेचे कामकाज पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षक गॅलरीमध्ये त्यांना एंट्री ही दिली जात असते. तर प्रेक्षक गॅलरीवर देखरेख ठेवणे, संसदीय सचिवालय व कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे. नंबर 12, गृहाच्या नेत्याच्या विनंतीवरून तो गृहाची गुप्त बैठक घेण्यास परवानगी देऊ शकतो. जेव्हा सभागृहाचे नेते विनंती करत असतील तर तो गुप्त बैठकीची अनुमती देऊ शकतो. जेव्हा गृहाची गुप्त बैठक होत असते त्यावेळी सभागृहामध्ये कक्ष, दालन किंवा प्रतीक्षालयात सभापतीच्या परवानगीच्या शिवाय बाहेरच्या व्यक्ती उपस्थित राहू शकत नाही. तर गुप्ततेसाठी कशा प्रकारची गुप्ततेची जी बैठक आहे ती आयोजित करावी याची जी अनुमती जी आहे, परवानगी आहे, हा सभापती देत असते. आणि त्यामध्ये कोणालाही जर प्रवेश पाहिजे असेल तर त्यासाठी अध्यक्षाची परवानगी ही आवश्यक असते. नंबर 13 आहे की परिशिष्ट 10च्या तरतुदीमुळे पक्षांतराच्या कारणावरून उद्भवणाऱ्या लोकसभेच्या सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रश्नाबाबत तो निर्णय देत असतो. पक्षांतर जर एखाद्या व्यक्तीने केलेलं असेल तर त्या बाबतीमध्ये त्यांच्या लोकसभेच्या सदस्यांच्या अपात्रतेच्या प्रश्नाबाबत तो निर्णय देऊ शकतो. जर पक्षांतर एखाद्या सभासदांनी केलेलं असेल तर त्या सभासदांचे जे सदस्यत्व ठेवायचं किंवा ते रद्द करायचं या संदर्भामध्ये निर्णय देण्याचा अधिकार जो आहे तो लोकसभेच्या अध्यक्षाला आहे. या बाबतीत सभापतींनी दिलेल्या निर्णयाचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येतं. म्हणजे सभापतीने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान देता येतं. असा निर्णय 1992मध्ये 1992मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. म्हणजे पक्षांतरच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा सभापतीला प्राप्त झालेला आहे, परंतु हा समोरचा मॅटर हा न्यायालयीन मॅटर असू शकतो असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तर अशा प्रकारे या 13 पॉईंटच्या नव्हे अध्यक्षाला कशा प्रकारचे विस्तृत असे सभागृहाच्या संदर्भामध्ये जे अधिकार आहेत ते आपण या ठिकाणी स्पष्ट स्वरूपामध्ये बघितलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की सभापतीचे स्वातंत्र्य आणि निष्पक्षपणा. म्हणजे इतकं महत्त्वाचं स्थान जे आहे ते सभापतीला प्राप्त झालेलं आहे. लोकसभेच्या सभापतीला उच्च प्रतिष्ठा आणि स्थान व अधिकार हे प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे कशा प्रकारची स्वतंत्रता आणि निष्पक्षता त्यांना मिळालेली आहे हे खालील तरतुदीच्यानुसार कशा प्रकारची स्वातंत्र्यता आणि निष्पक्षपातीपणा सुनिश्चित करता येतो तो आपण बघूया. तर पहिलं आहे की त्याच्या पदाचा जो अवधी आहे तो सुरक्षित ठेवलेला आहे. जसं आपण न्यायालयाची स्वातंत्र्यता जर आपण एक पॉईंट आपण बघितलेला होता याच्या आधी, तर या ठिकाणी लोकसभेच्या सभापतीची स्वातंत्र्यता, निष्पक्षपणा हे आपण 2 पॉईंटच्या नव्हे आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. तर पहिलं की तो सभापती स्वतंत्र राहील, योग्य निर्णय देईल, निर्भीडपणे निर्णय देईल, केव्हा की त्याला पदावधीची सुरक्षितता असली पाहिजे. त्याचं पद जे आहे ते सुरक्षित असलं पाहिजे, तेव्हाच तो निर्भीड, स्पष्ट, निर्णायक मत जो आहे तो मत देऊ शकतो. तर पदाची सुरक्षितता कशी आहे तर त्याला पदावरून दूर काढण्यासाठी लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताचा ठराव संमत व्हावा लागतो. हे कालावधीमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे आत्ताच की सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने, म्हणजे लोकसभेच्या पूर्ण बहुमताचा ठराव संमत व्हावा लागतो. जर सभापतीला पदावरून काढायचं असेल तर, त्यांना बडतर्फ करायचं असेल तर
साध्या बहुमताने नव्हे. साध्या बहुमताने म्हणजे सभागृहात उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य संख्येच्या बहुमताने नव्हे, तर लोकसभेची जी सभासद संख्या आहे त्याचं बहुमताने. म्हणजे ज्यावेळी ठरावाला किमान 50 सदस्यांचा पाठिंबा असतो तेव्हाच सभागृह असा ठराव विचारार्थ आणि चर्चेसाठी ठेवू शकतो. म्हणजे जेव्हा 14 दिवसाच्या आधी तर त्यांना काढण्यासाठी ठराव हा मांडला जात असतो आणि तो सभागृहाच्या बहुमताने ठराव संमत झाला पाहिजे. म्हणजे एक प्रकारची विशेष प्रोसेस जी आहे, पद्धती जी आहे ती त्यांना काढण्यासाठी हे लागू करण्यात आलेली आहे. म्हणजे पदाची सुरक्षितता ही देण्यासाठी अशी प्रोव्हिजन जी आहे ती प्रोव्हिजन ही करण्यात आलेली आहे. दुसरं की ही स्वतंत्रता जपण्यासाठी दुसरी प्रोव्हिजन अशी केलेली आहे की सभापतींना जे काही वेतन आणि भत्ते संसदेद्वारे निश्चित केले जातात ते संचित निधीतून दिले जातात आणि ते संसदेच्या वार्षिक मतदानावर अवलंबून नसतात. वार्षिक या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं की जे काही वेतन आणि जे भत्ते जे आहे ते संचित निधीतून दिले जात असतात. नंबर 3 जे आहे की सभापतीच्या जे कार्यावर किंवा त्यांच्या कामकाज पद्धतीवर बाहेर चर्चा करता येत नाही आणि त्याच्यावर टीका करता येत नाही. उपसूचना संमत झाल्यास नवीन चर्चा होईल असा ठराव वगळता त्यांच्या कार्यावर व कामकाज पद्धतीवर चर्चा करता येत नाही आणि टीकासुद्धा करता येत नाही. तर आपण या ठिकाणी 3 पॉईंट आपण बघितलेला आहे की वेतन भत्ते हे सुनिश्चित असतात. त्यांच्या जेव्हा ते पदावर असतात तेव्हा ते कमी जास्त करता येत नाही, ते निश्चित असतात आणि पदाची सुरक्षितता ही दिली जात असते. नंबर 3 त्यांच्या कामकाज पद्धतीवर टीका करता येत नाही, त्याच्यावर चर्चा करता येत नाही. हे आपण 3 बघितलं. आता आपण समोर बघूया की गृहाचे कामकाज चालविणे आणि गृहात सुव्यवस्था राखणे याबाबतच्या प्रक्रियेचे नियमन करण्याचे त्याचे अधिकार कोणत्याही न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. म्हणजे सभापतीने कशा प्रकारचे कामकाज चालवावे हे त्याच्याच अखत्यारीत येत असते. त्यांच्या कामकाज पद्धतीला न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही. हे चौथं आपण या ठिकाणी प्रोटेक्शन आपण जे आहे ते सभापतीला प्राप्त झालेलं आहे. नंबर 5 जो आहे तो आपल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात मतदान करीत नाही. जर मत समसमान झाली असेल तर तो त्याचे निर्णायक मत देतो, त्यामुळे त्याचे स्थान निष्पक्ष बनते. म्हणजे या ठिकाणी आपण हे 4 पॉईंट आपण बघितले की त्या नव्हे आपल्याला असं स्पष्ट करता येईल की कशा प्रकारे प्रोटेक्शन जो आहे तो सभापतीला प्राप्त झालेला आहे हे आपण बघितलेलं आहे. त्या काढण्याची विशेष पद्धत, वेतन आपण बघितलेलं आहे संचित निधीतून. तिसरं आपण बघितलेलं आहे की त्यांच्या कामकाज पद्धतीवर ची चर्चा किंवा त्याच्यावर टीका करता येत नाही. इव्हन चौथा आपण बघितलेलं आहे की त्यांचे जे कार्य जे आहे सभागृहात चालवण्याची जी कार्यपद्धती आहे त्यांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. हे चौथं प्रोटेक्शन आपण बघितलं. तर 5वं या ठिकाणी काय बघितलं की तो निष्पक्ष कसा गणला जाईल की त्याला निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे. कॅज्युअल वोटिंग करण्याचा अधिकार जो आहे तो दिलेला आहे आणि यामुळे त्याला निष्पक्ष बनवलेला आहे. म्हणजे जेव्हा अध्यक्षस्थानी असतो तेव्हा तो निष्पक्ष असतो, तो कोणत्याही पक्षाचा नसतो. ज्या पक्षाच्यामुळे तो विजयी झालेला असेल निवडणुकीमध्ये तरीसुद्धा जेव्हा तो अध्यक्षस्थान भूषवित असते तेव्हा तो निष्पक्ष असते, तो कोणत्याही पक्षाचा नसते. नंबर 6 आहे की त्याला ज्येष्ठता क्रमांकामध्ये खूप उच्च स्थान प्राप्त झालेले आहे. म्हणजे भारतामध्ये ज्येष्ठता जो क्रम आहे, जसं पहिला क्रम जो आहे तो राष्ट्रपतीचा आहे,
तसंच लोकसभेच्या अध्यक्षाचा 7वा क्रमांक आहे. म्हणजे ज्येष्ठता क्रमांकामध्ये 7वा क्रमांकाचा स्थान जो आहे तो सभापतीला प्राप्त झालेला आहे. तर भारताच्या मुख्य न्यायाधीशाच्या बरोबरीने त्याचा 7वा क्रमांक आहे. म्हणजे मुख्य न्यायाधीश आणि लोकसभेचा अध्यक्ष यांना 7वा क्रमांक हा प्राप्त झालेला आहे. म्हणजेच त्याचे पद पंतप्रधान आणि उपपंतप्रधान वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्याच्याही वरचे आहे. म्हणजे कॅबिनेट मंत्र्याच्या वरचे स्थान हे सभापतीला प्राप्त झालेलं आहे. तर ब्रिटनमध्ये सभापती हा कटाक्षपणे पक्षाशी संबंधित नसतो. जसे स्पीकर जे आहे ब्रिटनचा इंग्लंडचा जो अध्यक्ष जो आहे तो पक्षनिरपेक्ष असतो. तो कोणत्याच पक्षाचा नसतो. जेव्हा म्हणजे अत्यंत मानाचं स्थान ब्रिटनमध्ये आहे आणि सभापती जो आहे तो खूपच निष्पक्ष ब्रिटनचा असतो. सभापती त्यांच्या पक्षाचा राजीनामा देतो किंवा आणि राजकीयदृष्ट्या तटस्थ राहतो. जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा ज्या पक्षाच्या द्वारे तो निवडून आलेला असं ब्रिटनच्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलत आहोत. तर निवडून आल्याच्या नंतर अध्यक्ष म्हणून त्याची निवड होत असेल इंग्लंडमध्ये तर तो त्याच्या पक्षाचा राजीनामा देतो आणि राजकीयदृष्ट्या तो तटस्थ राहतो. अशी प्रथा जी आहे ती ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनमध्ये तर खूप मानाचं स्थान आहे. इवन एकदा सभापती झालेला व्यक्ती पुन्हा पुन्हा सभापतीसुद्धा होऊ शकतो. आणि ज्या मतदारसंघामधून सभापती जर इलेक्शन लढत असेल तर दुसरा पक्ष जो आहे तो आपला कॅन्डिडेट उभा करत नाही. इतकं मानाचं स्थान ब्रिटनमध्ये सभापतीला आहे. कारण की ब्रिटनचा सभापती निष्पक्षपणे निर्णय हा देत असतो. म्हणजे खूप वेगळी प्रतिष्ठा वेगळी सन्मान जो आहे तो ब्रिटनच्या सभापतीला हा प्राप्त झालेला आहे. ही चांगली प्रथा भारतामध्ये पूर्णपणे रुजलेली नाही. ही जी प्रथा जी आहे ती आतापर्यंत रुजलेली नाही व या उच्चपदी निवडून आल्यावर देखील सभापती त्याच्या पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा देत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे की ब्रिटनमध्ये आणि भारतामध्ये कशा प्रकारच्या सभापतीच्या पक्ष निष्ठाच्या संदर्भामध्ये कशा प्रकारची भूमिका आहे. तर ब्रिटनचा सभापती एकदा अध्यक्ष झाल्यानंतर हाऊस ऑफ कॉमन्सचा अध्यक्ष ब्रिटनचा हाऊस ऑफ कॉमन्स असतो. तर त्याचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर तो आपल्या पक्षाचा राजीनामा देत असतो. म्हणजे पक्षनिरपेक्ष असतो. परंतु भारतामध्ये पक्षनिरपेक्षपणा हा दिसून येत नाही. तर अशा प्रकारे आपण सभापतीचे कशा प्रकारची रोल आहे, कशी भूमिका आहे, त्याची निवड कशी होत असते, त्याचं कार्यकाल किती असतं, त्याचे अधिकार काय असतात, त्याचे कार्य काय असतात, तो निष्पक्षपणे कसा कामकाज करतो या संदर्भात आपण या ठिकाणी विस्तृत अशी चर्चा केलेली आहे. तर थँक्यू व्हेरी मच. लोकसभेच्या सभापती याविषयी आपण डिटेलमध्ये या ठिकाणी चर्चा घडवून आणलेली आहे. थँक्यू व्हेरी मच.